नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की परभणीमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला किंवा खून केला आपण असं म्हणूया या पोलीस प्रशासनाने। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपले आंबेडकर नेते दलित पॅंथर विजय वाकोडे साहेब यांचासुद्धा मृत्यू झाला हृदयविकाराच्या झटक्याने व ते सुद्धा या परभणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव होतं व त्या ताणतणावामुळेच त्यांचा मृत्यू झाला असे लोक म्हणत आहेत। पण यामध्ये मित्रांनो, या घटनेमध्ये परभणीच्या 2 खून या पोलीस प्रशासनाने व मनवादी लोकांनी केलेला आहे मित्रांनो। व आता तरी आंबेडकरी जनता जागी होते की नाही, की ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी मात्र तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहत नाही व ज्यावेळी घटना अशा घडतात त्यावेळी फक्त एकमेव नेता या महाराष्ट्रामध्ये उभे राहतो, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर। व आता तरी तुमचे डोळे उघडे होतील या आशेने हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, ज्यावेळी या मनवादी सरकारने किंवा या शासन प्रशासनाने अशा प्रकारच्या घटनेत आंबेडकरवादी लोकांवर अन्याय अत्याचार केले आहेत त्यावेळी फक्त हा एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी उभे राहतो व बाकीचे जे महाविकास आघाडी किंवा काँग्रेस यांचा नेता एकही रस्त्यावरती उतरून आपल्यासाठी आंदोलन करताना दिसत नाही। व आमच्यातील अतिशहाणे शिकलेले लोक म्हणतात की वंचित बहुजन आघाडी हा भाजपला मदत करतो किंवा भाजपची ए टीम आहे किंवा बी टीम आहे। हे आपले शिकलेले लोकच या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्ही शिकला आहात, बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताशी तुम्ही प्रामाणिकपणे राहत नाही। ही शर्मेची गोष्ट आहे, कारण जो लढा बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या काळात लढत होते तोच लढा आता बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत। व त्या काळातसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा हे मनवादी लोक काँग्रेसची पण व भाजपचीसुद्धा म्हणजे त्या काळातील जनता दल हे बाबासाहेबांचा विरोध करत होते। ते असताना त्यांना कधी निवडून देत नव्हते, त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभे करत होते व तोच लढा आज बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत। व तरीसुद्धा आपली आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहताना दिसत नाही व त्यांच्या रक्ताला जाणताना दिसत नाही। ही शर्मेची गोष्ट आहे। व असे काही लोक उदाहरण देतात की दगडापेक्षा वीट मऊ, म्हणजे दगड म्हणजे भाजप व वीट म्हणजे काँग्रेस। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या दगड व विटाच्या पासून घर बांधता येते व घर बांधण्यासाठी पाया मजबूत असतो व तो पाया बांधण्यासाठी दगडाचा उपयोग केला जातो। म्हणजे भाजप म्हणजे हे पाया मनवादी संस्कृतीचा पाया हे भाजप आहे व ते मनवादी घर बांधण्यासाठी विटेचा वापर करतात। म्हणजे वीट म्हणजे काँग्रेस तुमच्या भाषेत। जर तुम्ही असं म्हणता येणार की दगडापेक्षा वीट मऊ, तर दगड हे भाजप झाले व वीट म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडी। म्हणजे हे मनवादी लोक आहेत सर्व व यांचा मनवादी बंगला बांधण्यासाठी ही लोक काम करत असतात व त्याला हातभार लावण्याचं काम हे आंबेडकरवादी लोक करत आहेत, शिकलेली लोक। म्हणजे यांना असं वाटतं की दगडापेक्षा वीट मऊ, तर हे त्याचे उदाहरण आहे। आता तरी जागे व्हा व आंबेडकरवादी लोकांनी आंबेडकरवादी पक्षाला म्हणजे आपल्या स्वतःच्या हक्काच्या पक्षाला व नेत्याला सत्तेत बसवण्यासाठी काम करा। ज्यावेळी तुम्ही लोकसभेला व विधानसभेला जर त्यांच्या पाठीशी उभे राहिला असता तर ही वेळ आज आली नसती। काही फरकांच्या मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पडलेले आहेत, लक्षात ठेवा। व त्यावेळी जर 100% आंबेडकरवादी लोकांनी जर वंचित बहुजन आघाडीला मतदान केले असते तर आज आपले आमदार खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले असते व अजून आपली ताकद वाढली असती। पण ह्या लोकांनीच आपल्या घात केलेला आहे, लक्षात ठेवा। जी शिकलेली शहाणे आहेत की या लोकांनीच आपल्या उमेदवारांना पाडण्याचं काम केलेलं आहे व त्यांना असे वाटत होते की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, भाजपला मदत करते। आता तरी तुम्हाला कळाले असेल की अशा प्रकारच्या घटना घडल्या की भाजपचे नेते येतात का महाविकास आघाडीचे नेते उभा राहतात आपल्या पाठीशी, का कोण राहते? फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी उभे राहतात व या सरकारवर दबाव टाकण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करू शकतात। मित्रांनो, सोमनाथची डेड बॉडी परभणीला न जाता त्यांना लातूरमध्ये अंत्यविधी करायचा होता हे पोलिसांच्या ह्याच्यासाठी व त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी दबाव आणून या पोलीस शासनाला झुकवले व बाळासाहेब आंबेडकरांच्यामुळे त्याचा पोस्टमॉर्टम झाला व त्या पोस्टमॉर्टममध्ये
सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या की त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झालेला नाही, तर त्या पोलीस कोठडीमध्ये त्या पोलिसांनी निर्दयीप्रमाणे त्यांच्यावर मारहाण करून त्यांना मल्टिपल इंजुरीज करून त्यांचा खून केलेला आहे. ही गोष्ट ज्यावेळी स्पष्ट झाली, ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी सरकारवर दबाव टाकून त्यांचा पोस्टमॉर्टम करून घेतल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली. व तरीसुद्धा इतका सबळ पुरावा असूनसुद्धा की स्पष्ट या पोस्टमॉर्टममध्ये सांगितलं आहे की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्यानं नाही, तर त्याच्यावर मल्टिपल इंजुरीज झाल्यामुळे पोलिसांनी मारहाण केल्यामुळे झालेलं आहे. तरीसुद्धा हे शासन त्या पोलिसावर कारवाई करताना अजूनसुद्धा दिसत नाही. त्यांना इतका सर्व दबाव असूनसुद्धा त्यांनी काय केले की त्या 3 पोलिसांना फक्त सक्तीच्या रजेवरती पाठवले आहे. मित्रांनो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण इतका सबळ पुरावा असूनसुद्धा तुम्ही त्या पोलिसांना निलंबित न करता जागेवर तुम्ही निलंबित करायला पाहिजे होता, पुरावा असूनसुद्धा. पण तुम्ही तरीसुद्धा ते करू शकत नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही मनवादी आहात. तुम्ही मुद्दाम या पोलिसांच्या पाठीशी आहात. तुम्ही पोलिसांना पाठीशी घालत आहात, त्यांचा संरक्षण करत आहात. ही गोष्ट स्पष्ट होते. ही गोष्ट आंबेडकरी जनतेने आता लक्षात ठेवण्याची गरज आहे की आता जर ह्या प्रसंगी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जर आता निवडून आले असते, तर त्या पोलिसांना आपण निलंबन करण्याची ताकद ही वंचित बहुजन आघाडीची असते. लक्षात ठेवा. आपण सत्तेत नाही म्हणून आपण आता काय करू शकत नाही. व हीच गोष्ट जर तुम्ही त्यांना मतदान केला असता, तर सत्तेत आपण उमेदवार आपले निवडून आले असते, तर आपली आजची परिस्थिती वेगळी असती. व आता तरी शहाणे व्हा. इथून पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहा. 100% आंबेडकरवादी लोकांनी त्यांना मतदान करा, तरच आपले उमेदवार निवडून येऊ शकतील. व असे जर उमेदवार आपले निवडून आले, तर अशा प्रकारची घटना भविष्यात कधी होणार नाही. तर अशा प्रकारची घटना घडण्याचे धाडस कोणच मनवादी लोक करणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. व इथून पुढे बाळासाहेब आंबेडकरांना नावं ठेवण्याचं बंद करा. व तुम्ही आता बघितलं असालच की या घटनेत कोण आपल्या पाठीशी उभे राहिले. या अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे की आपल्या पाठीशी फक्त आपल्या पाठीशी फक्त एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर उभे राहिले आहेत. याची जाण ठेवा. व येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं काम आता फक्त तुमची जबाबदारी आहे. व ज्यावेळी ही भाजप सत्तेत आलेलं आहे, त्यावेळी फक्त आणि फक्त आंबेडकरी जनतेवर अन्याय झालेला आहे. मित्रांनो, कारण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुम्ही जर बघितलं असाल, तर 4 ते 5 दिवसातच निकाल लागल्यानंतर आपली जी मुंबईमधील जी दलित वस्ती आहे, त्या दलित वस्तीची 700 ते 800 घरं उद्ध्वस्त करण्याचं काम या शासन प्रशासनाने केलं होतं. मित्रांनो, लक्षात ठेवा. ती गोष्ट अजून ताजीच आहे. म्हणजे एका बिल्डरला ती जागा मिळवून देण्यासाठी तिथल्या महानगरपालिकेने व शासनाने त्या दलित वस्त्या उद्ध्वस्त करण्याचं काम केले. त्यानंतर लगेच लोकसभा झाल्यानंतर लगेच विधानसभा आता परवा झालेल्या निवडणूक झाल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्या त्यानंतर ही परभणीची घटना घडलेली आहे. म्हणजे सत्तेत ज्यावेळी तुम्ही आलेला आहात, त्यावेळी फक्त आंबेडकरी जनतेवर अन्याय केलेला आहात. ही गोष्ट आता तरी आपले आंबेडकरवादी शिकलेले शहाणी लोक लक्षात ठेवतील व आपले डोळे उघडतील, ही आशा ठेवून मी थांबतो.